स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. माझा चॅनल विकास ऑफ इंजिनिअरिंग गाईड हा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेस पासून इंजिनिअरिंग काय असते सगळ्या गोष्टीवर आपण भाष्य करतो, व्हिडिओ बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत मी 210 पर्यंतचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि खूप साऱ्या प्रश्नांना हात घातलेला आहे. आजचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, कारण की इथूनच सगळ्या इंजिनिअरिंग प्रोसेसची सुरुवात होते. इंजिनिअरिंगमध्ये सीईटी व्हर्सेस जेईई कोणता पर्याय योग्य याविषयी आज आपण बोलणार आहोत. कारण की जर विचार केला तर दोन्ही महत्त्वाच्याच परीक्षा आहेत. सीईटी असू द्या किंवा जेईई असू द्या. या दोन्ही परीक्षा देऊन विद्यार्थी पुढे जातात इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करतात. मग सीईटी का जेईई असा प्रश्न 12वी झाल्यानंतर 12वी देताना विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की नक्की कोणती परीक्षा निवडावी. तर पहिल्यांदा लक्षात घ्या सीईटी म्हणजे काय? त्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट असंही म्हणू आपण. महाराष्ट्र सरकार ही परीक्षा आयोजित करतं. ही परीक्षा इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी दोन्हीसाठी घेतली जाते. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज ह्या परीक्षेनुसार विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतात. तर इंजिनिअरिंगसाठी पीसीएम ग्रुप थ्रू तुम्हाला सीईटी द्यावी लागते. तुम्ही पीसीएम, पीसीबी अशा दोन्ही थ्रू पीसीएमबी असू द्या, या तिन्ही प्रकारातून परीक्षा देऊ शकता. पीसीएम ग्रुपची परीक्षा ही इंजिनिअरिंगसाठी व्हॅलिड असते. तर पीसीबी थ्रू दिलेली परीक्षा ही फार्मसीसाठी अलाउड असते. सो ही सीईटीचं प्रामुख्याने स्वरूप झालं. तर एचएससी सिलेबसवर आधारित असते. म्हणजे 12वीचा जो काही सिलेबस आहे त्याच्यात केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी ह्या 4 मेन सब्जेक्टचा समावेश आहे. याच्यावर आधारित ही परीक्षा असते आणि याच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे तुमचं उत्तर चुकलं तर तुमचा कोणतेही मार्क्स कट केले जात नाही. हा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जेईई म्हणजे काय? आता जेईई तर ही राष्ट्रीय स्तरावर घेतलेली परीक्षा आहे. ही प्रामुख्याने कशासाठी घेतली जाते? तर याचा स्कोर IIT, NIT, IIIT प्रवेशासाठी व्हॅलिड ठरतो. ही खूप तशी म्हणायला गेलं तर अवघड परीक्षा म्हणता येईल. कारण किंवा 1% मुलांचे चान्सेस असतात IIT, NIT, IIIT सारख्या कॉलेजमध्ये एंट्री घेण्यासाठी. सो ही परीक्षा थोडी हार्ड म्हणता येईल सीईटी पेक्षा आणि ही HSC बोर्डाच्या सिलेबसवर आधारित नसते. तर ही CBSE, NCERT यांच्या सिलेबसवर आधारित असते आणि इथे निगेटिव्ह मार्किंग असते. जर तुम्ही चुकीचे आन्सर सोडवले, दोन्हीही एमसीक्यू टाईप मध्ये असतात, पण ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह मार्किंग असते त्यावेळेस जर उत्तर चुकलं तर तुमच्यातून मार्क्स कट केले जातात. त्याच्यामुळे जेईई ही परीक्षा थोडीशी विचारपूर्वक आणि पूर्ण तयारीनिशी सीईटी पेक्षा थोडेसे जास्त तयारीने तुम्हाला जेईई परीक्षा देणं गरजेचं असते. आता मुख्य फरक काय? तर सीईटी ही राज्य पातळीवर घेण्यात येणारी परीक्षा आहे. तर जेईई ही राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी परीक्षा आहे. दोन्हीही परीक्षा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतल्या जातात आणि पहिला गोष्ट सीईटीत निगेटिव्ह मार्किंग नाही, तर जेईई मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. हे मेन फरक ह्याच्यामधले सांगता येतील. तर कोणासाठी कोणती परीक्षा योग्य आहे? जर महाराष्ट्रात तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी सीईटी इज द बेस्ट. MST सीईटी याच्या थ्रू तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तुमचे पर्सेंटाइल जसे येतील त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुमचे पर्सेंटाइल चांगले आले तर तुम्ही टॉपच्या कॉलेजलाही अप्लाय करू शकता. ज्यांचे स्वप्न मात्र IIT, NIT चं आहे त्यांनी जेईई ही परीक्षा देणं गरजेचं आहे. सो ऑब्विसली जे टॉपर्स मुलं असतील, चांगले मार्क्स मिळवणारे असतील त्या विद्यार्थ्यांनी ह्या IIT, NIT साठी ट्राय करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना दोन्ही संधी हव्या आहेत, जे सीईटी आणि जेईई दोन्ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे जिथं जास्त स्कोर येईल तिथला तो स्कोर व्हॅलिड धरला जातो. सो कोणती परीक्षा कोणत्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. तयारी बाबतीत काही टिप्स आहेत. सीईटी साठी स्पीड आणि अॅक्युरसी खूप गरजेचे आहे. वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे एमसीक्यू असतात. सिलेबस समजून घेऊन आन्सर देणं खूप गरजेचं
असतं. त्याच्यामुळे सीईटी मध्ये स्पीड आणि अॅक्युरसी असणं खूप गरजेचं आहे. तर JEE साठी कन्सेप्ट क्लॅरिटी आणि प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे, कारण की इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्ही जर इथे अंदाजे मार्क दिले तर खूप मार्क्स कमी होऊ शकतं. म्हणजे मुलं MCQ असल्यामुळे ABCD चा आधार घेऊन आपले ऑप्शन निवडत असतात. पण ते इथं उपयोगाचं नाही. सीईटी मध्ये बऱ्याच वेळा होतं, ज्यांना पर्सेंटेज कमी होते 12वीला तेही मुलं चांगले मार्क्स सीईटी मध्ये पाडून जातात. हे कधी-कधी लक फॅक्टर चालून जातो. तर त्यासाठी काय करावं, तर मॉक टेस्ट दोन्हीसाठी आवश्यक आहे, की वेळोवेळी प्रॅक्टिस करत राहणं. ह्यांचे सिलेबस मधील जे काही मॉक टेस्ट असतील त्या सोडवत राहण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदम कोणताही रिझल्ट येत नाही. डायरेक्ट परीक्षेला गेलं आणि खूप चांगला रिझल्ट आला असं होणार नाही. तर दररोज थोडा-थोडा नियमित अभ्यास करणं हे दोन्ही परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. सीईटीचा सिलेबस काय आहे, JEEचा सिलेबस काय आहे, याच्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस, किती मार्क्स असतात, त्याच्याबरोबर प्रत्येक सब्जेक्टमध्ये कशी तयारी करायची याच्याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पाहू. तर स्पर्धा आणि परिणाम. सीईटी मध्ये अंदाजे 7 लाख विद्यार्थी देतात. तर JEE ही 12 लाख विद्यार्थी देतात. सीईटी ही राज्य पातळीवर असते, तर JEE ही राष्ट्रीय पातळीवर असते. हा आकडा एक रँडम आकडा घेतलेला आहे. कारण की दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या ही बदलत राहते. कारण की आता ह्या वेळेस महाराष्ट्रामध्ये खूप सारे विद्यार्थी वाढू शकतात परीक्षा देण्यासाठी. तसेच देशामध्येही हा आकडा चेंज होऊ शकतो. हा जनरल आकडा एक मागच्या सर्व्हेनुसार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे स्पर्धा खूप असते आणि त्याचा परिणाम काय होतो, की टॉपच्या कॉलेजला IIT, NITला खरं तर 1% चान्स असतो मुलांना तिथे सिलेक्ट होण्यासाठी. आणि ज्या राज्य पातळीवरचे कॉलेज आहेत, महाराष्ट्रातील जे कॉलेज आहेत, तिथेही खूप सारे कॉम्पिटिशन तयार होऊन सगळ्यांना चांगली कॉलेज मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. खरी धडपड आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या काळात पाहतो. 2 ते 3 महिने सीईटीचे 4 राउंड्स असतात आणि त्या 4 राउंडमध्ये, कॅप राउंडमध्ये खूप धावपळ, धडपड करून मुलांना सीट मिळतात. त्यामुळे जर पुढची धावपळ आणि धडपड कारण की आपल्याला पाहिजे ते कॉलेज पाहिजे ती ब्रांच मिळवायची असेल, तर सुरुवात ह्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून करणं खूप गरजेचं ठरतं. तर शेवटी हा व्हिडिओ खूप मोठा बनवलेला नाहीये. हे फक्त जनरली आपण ह्या दोन्ही परीक्षेची माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर निष्कर्ष काय आहे, सीईटी असो किंवा JEE दोन्ही इंजिनिअरिंगच्या दिशेने नेतात. फरक फक्त गती आणि दिशामध्ये असतो. दोन्ही मधला फरक तुम्ही लक्षात घेतलेला असतं. पण ज्यांना IIT, NITला जायचं त्यांनी JEE एक्झाम द्या. ज्यांना फक्त महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी कम्पीट करायचे त्यांनी सीईटी द्या. आणि ज्यांना दोन्हीकडे ट्राय करायचे त्यांनी सीईटी आणि JEE ही एक्झाम द्यावी. आणखीन काही याच्या बाबतीत तुम्हाला शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपण तुम्हाला त्याची उत्तरं देऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.